तर नमस्कार मित्रांनो, सफरचंद आज बघा कसे झालेले आहे. आणि मी आलेला आहे 8वा दिवस आहे आज मी या शेतामध्ये आलेलो आहे. आणि आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे सफरचंदांची, म्हणजे लागवडीपासून तो फळधारणा होईपर्यंत. आणि आज आपण पाहणार आहे की सफरचंद हे केवढं झालेले आहे. मी 8वा दिवस आलेला आहे आणि उद्या याला फवारा मारावा लागणार आहे. कॅल्शियम आणि बोरान आणि आपलं हे सायपरमेथ्रिन म्हणजे अळीचा फवारा मारणं पडते ते, कारण की आता फळ हे बघा कसं झालेलं आहे आणि अळीचं प्रमाण आम्हाला कुठेही दिसलेलं आहे, म्हणून आम्ही हे फवारा आता उद्या मारणार आहे. आणि आज आपण बघू शकता मित्रांनो की सफरचंद हे केवढं झालेलं आहे. आणि मी 8 दिवसानंतर आलेलं आहे शेतामध्ये. आणि 8 दिवसानंतर बघा, म्हणजे मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर तुम्ही फळ केवढालं होतं आणि आज बघू शकता मी फळ हे केवढाले झालेले आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे बघा सफरचंदांचं फळ आहे मित्रांनो, हे बघू शकता. मी दाखवतो तुम्हाला, हे बघा प्रत्येक ठिकाणी मित्रांनो हे जाडसर झालेले आहेत आपण पाहू शकता. आणि हे बघा छोटे, आणि हे बघा एकाच झाडाला किती आहे, हे म्हणजे ह्यात एकाच ठिकाणी 5 लागलेले आहेत. आणि याच्यावरती पण आपण पाहू शकतो, म्हणजे या झाडाला पण आहे भरपूर आहेत. हे बघू शकता मित्रांनो, हे बघा जोडून दाखवतो तुम्हाला मी सफरचंद, हे बघू शकता प्रत्येक ठिकाणी लागलेले आहेत, हे बघू शकता. आणि हे बघा त्यांना आम्ही पाणी पण लावले काल, हे बघू शकता तुम्ही खाली. हे बघा बुडाजवळ आम्ही त्याला पाणी टाकलेलं आहे, हे लाईननुसार पाणी दिलेलं आहे. निंदून सारं टाकाटाक झालेलं आहे हे ओकेमध्ये. आणि त्याचप्रमाणे याला जाडसर फळ हे झालेलं आहे. तुम्हाला अजून परत एकदा एक मी याच्यात दाखवतो अजून फळ तुम्हाला, म्हणजे भरपूर आहेत मित्रांनो. असं तुम्ही पाहायला येऊ शकता. तालुका आहे आमचा संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, आणि गाव आहे माझं टुनकी. हे बघू शकता हे बघा मित्रांनो, म्हणजे आता याची साईज आहे समजा अशी एवढी साईज आहे. आणि हे झाल्यानंतर याची साईज होणार आहे अशी समजा टपोरी. याला कॅल्शियम बोरान आणि अळीचा फवारा आता द्यावे लागणार आहे, कारण की याच्यावर काही ठिकाणी मला पानकतरण दिसलेली आहे. बघू शकतो, दाखवतो मी. हे बघा पानकतरण आहे हे बघा, म्हणजे असं समजा की याच्यावर अळीचं प्रमाण बी आहे, हे बघू शकता. आणि आता याची काही दिवसानंतर याची पानझडती पण होणार आहे. म्हणजे आता हा हे टाईमच असते मित्रांनो, हा की पानझडती व्हायचा टाईम असते हा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला सफरचंद हे दाखवतच आहे, हे बघू शकता. आणि तुम्हाला अधिक माहिती लागली तर आपले संपर्क पण साधू शकता, भरपूर आपण माहिती देऊ शकतो तुम्हाला मित्रांनो. हे बघू शकता, हे बघा एकाच ठिकाणी बघा मित्रांनो 6-6, 7-7 सफरचंद आहे. म्हणजे एकाच ठिकाणी, म्हणजे धरलं तर आपण समजा साईज जर मोठी झाली तर एकाच ठिकाणी, म्हणजे या एवढ्याच ठिकाणी म्हणजे 1 किलो सफरचंद हे होऊन जातात. 1 किंवा 1.5 किलो किंवा 2 किलो सफरचंद हे होऊन जातात. आणि हे बघा अजून याला हे फुलं आहेत गुलाबी आणि पांढऱ्या कलरचे. त्याचप्रमाणे याला खत गीत सारं म्हणजे झालेलं आहे. आणि याला फळधारणा म्हणजे चालू झालेली आहे सध्या. आणि हे 1 वर्षाचे झाड आहेत मित्रांनो, आपण पाहू शकता. मी झूम करून दाखवत आहे तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी म्हणजे फळ आलेले आहेत. हे असं भरपूर माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, फार्मिंग गुरु. हे बघा मी तुम्हाला अधिक माहिती देत जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आलेले आहेत तर संपूर्ण माहिती देणार आहे. आपलं लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, म्हणजे आपण व्हिडिओ टाकतो मित्रांनो, म्हणजे आपलं कसं आहे शेतकऱ्यापर्यंत माहिती पोचली पाहिजे, त्यासाठी आपण हे व्हिडिओ टाकणं चालू आहेत. कारण की यांनी हा मळा लावलेला आहे तेव्हापासून मी व्हिडिओ तयार करणे चालू आहेत. आणि पहिले मी शॉर्टच व्हिडिओ बनवायचो, आता लॉंग व्हिडिओ बनवलं. हे बघा असं कलरचं फूल येते मित्रांनो, याला अशाच कलरचं फूल आल्यानंतर त्याला फळ गिळ चालू होतात. त्या फुलाला फळ येतात, बघू शकता आपण. हे बघा मी तुम्हाला सर्व ठिकाणी दाखवत आहे, आपण पाहू शकता. टुनकी या गावामध्ये सफरचंद लागलेले आहेत आणि या सफरचंदांचा मळा आहे, बघू शकता मित्रांनो प्रत्येक ठिकाणी. आणि तुम्हाला एकदम पद्धतशीर सांगत आहे मी माहिती, असं नाही की तुम्हाला दाखवत नाही. प्रत्येक ठिकाणी सफरचंदांचे झाड दाखवत आहे. आणि भरपूर म्हणजे हे लागलेले आहेत सफरचंद. बघा एका झाडाला कमसे कम 1 कॅरेट भरते म्हणजे मित्रांनो. काही ठिकाणी 1 कॅरेट भरते आणि काही ठिकाणी कमी आहेत मित्रांनो. आणि हे बघा अजून तर सुरुवातच झालेली आहे याची. आणि कमसे कम हे येणार आहे मार्चमध्ये. बघू शकता मित्रांनो प्रत्येक ठिकाणी हे ॲपल लागलेले आहे. हे छोटे साईज आहे इथं,
म्हणजे जशी कटिंग झालेली आहे आमची मित्रांनो तशाच प्रमाणे त्याची हे झालेली आहे. आणि हे बघा झाड पण बघा, क्वालिटी पण बघा कशी आहे, हिरवीकच क्वालिटी आहे बघू शकता आपण. सफरचंदांची गाडी. अधिक माहितीसाठी आपले संपर्क साधू. आपला संपर्क नंबर पण आहे 9284 124547 हा मोबाईल नंबर आहे. तर मग तुम्हाला लागलं मित्रांनो तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कमेंटमध्ये पण सांगू शकता मित्रांनो आपल्याला कशा बाऱ्यात माहिती पाहिजे. आणि सकाळी आता उद्या मी फवारा मारणार आहे तर फवाराचा पण व्हिडिओ टाकणार आहे आणि काय काय औषधं आणली ते पण टाकणार आहे तुम्हाला मित्रांनो. आणि सफरचंद कोणाला पाहायचे असले लाईव्ह पण येतो आपण, असं काही नाही त्याच्या पण पाहू शकता. असं काही नाही आपण म्हणजे दुसरे व्हिडिओ काढून म्हणजे टाकतो त्याच्यात हे नाही मित्रांनो. आपण तो लाईव्ह पण येतो आणि तुम्ही आपल्याशी संपर्क साधू शकता आणि बोलू शकता मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे हे बघा इथं म्हणजे हे बघा या झाडाला भरपूर म्हणजे अशा प्रमाणात फळं आलेली आहेत की तुम्ही पाहू शकणार मित्रांनो. हे बघा म्हणजे छोटीशी साईज आहे अजून. हे बघा चारी बाजून दाखवता मी तुम्हाला मित्रांनो. हे बघा याच्या वरती बी पाहू शकता. हे तुम्हाला हे जे पिवळसर म्हणजे हे इटकरी कलरचं असं दिसत आहे की याच्यावरती हे काय लागलेलं आहे. तर मित्रांनो याच्यावर आता फुलं लागलेली आहेत. तर आता याची इथून भरपूर काळजी घ्यायला लागते. आता याला बोरान हे मारावे लागणार आहे कारण की ते फळ भरायसाठी. आणि हे बघा जिथे आम्ही खाळे लावलेले आहेत ते पण सक्सेसफुल झालेले आहे आज बघू शकता तुम्ही. हे बघा अशाप्रमाणे सक्सेसफुल झालेले आहेत आज. आणि तर माहिती लागली तर मित्रांनो आपण भेटू शकता. धन्यवाद. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. फार्मिंग गुरूमध्ये आपला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचतच राहणार आहे मित्रांनो. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.